नमस्कार. आज आपण पाहणार आहोत 5वी स्कॉलरशिपचा गणितामधील कागदमापन हा टॉपिक. जसे आपण धान्य मोजतो 1 किलो गहू, 2 किलो तांदूळ असं किंवा अंतर मोजतो किलोमीटरमध्ये, तसंच कागदाचं मापन हे डझनमध्ये करतो. कागद, वह्या, 2 डझन वह्या असं आपण म्हणतो. तसंच 1 डझन कागद, 2 डझन कागद. आता 1 डझन म्हणजेच 12 वस्तू किंवा 12 कागद होय. पण हेच जर आपल्याला जास्त प्रमाणात वह्या किंवा कागद घ्यायचे असतील तर याच्यासाठी आपण याच्यापेक्षा मोठी परिमाणे यूज करतो. ती म्हणजे रीम, दस्ता, ग्रोस ही आहेत. आता 1 डझन म्हणजे 12 कागद झालं, म्हणून 2 डझन म्हणजेच आले 24 कागद. 24 कागद. पण ह्यालाच आपण म्हणतो 1 म्हणजेच 1 दस्ता. याही पुढे आता जर आपण 12 डझन घेतले तर तो बनणार 1 ग्रोस. मग आता 1 ग्रोस झाला म्हणजेच वस्तू जर आपल्याला एकूण कागद जर काढायचे असतील तर 12 डझन आहेत आणि एका डझनामध्ये असतात 12 वस्तू. यांचा जर गुणाकार केला तर येणार 144 कागद. म्हणजेच 12 डझन म्हणजेच 1 ग्रोस आणि म्हणजेच 144 कागद. तसेच 40 डझन म्हणजेच 1 रीम. 1 रीम म्हणजेच आपल्याला 40 डझन घेतलेले आहे आणि आता आपण त्याचे वस्तू काढतोय म्हणजे एका डझनात 12 असतात, म्हणून 40 आणि 12चा जर गुणाकार केला तर येणार 480 कागद. म्हणजेच 40 डझन म्हणजेच 1 रीम आणि म्हणजेच 480 कागद होय. म्हणजेच आपल्याला डझनपेक्षा मोठा असेल दस्ता, त्याहीपेक्षा मोठे येईल ग्रोस आणि सगळ्यात मोठे परिमाण असेल रीम. म्हणजेच 1 डझनमध्ये येणार 12 कागद, 1 दस्तामध्ये येणार 24 कागद, ग्रोसमध्ये येणार 144 कागद आणि रीममध्ये येणार 480 कागद. आता या टॉपिकमध्ये आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की किती डझनमध्ये किती वस्तू आहेत, ग्रोसमध्ये किती कागद आहेत, ग्रोसमध्ये किती दस्ता बसतात किंवा रीममध्ये किती डझन बसतात. फक्त एकमेकांचं कन्वर्जन या धड्यावरती दिलेले असतात आणि त्यावरच आधारित प्रश्न विचारलेले असतात. म्हणजे जर आता आपल्याला विचारले 2 ग्रोस बरोबर किती दस्ते, तर आता आपल्याला ग्रोसचं कन्वर्जन दस्त्यामध्ये करायचं आहे. इथे आपल्याला ग्रोसचं 2 ग्रोस म्हणजे किती दस्ते असे विचारलेले आहेत. म्हणजे आता आपल्याला दस्त्याची 1 दस्ता म्हणजे 24 कागद, त्याने 2 ग्रोसला भागलं पाहिजे. म्हणजे 2 ग्रोस म्हणजे 2 गुणिले 144 कागद आणि भागिले येणार 24. हा जर आपण भागाकार लावला 2 के 2 12 के 12 म्हणजेच 12 दस्ते. 2 ग्रोस बरोबर येणार 12 दस्ते. आता हा प्रश्न पहा. 1 रीम कागदापैकी 220 कागद वापरले तर किती कागद शिल्लक राहिले. 1 रीम कागद म्हणजे किती असणार. 1 रीम कागद म्हणजेच 480 कागद आले. आता या 480 कागदापैकी आपण वापरलेले आहेत 220 कागद, म्हणजेच शिल्लक राहणार आपले 260 कागद. पुढील व्हिडिओमध्ये आपण याचा स्वाध्याय सोडवू.